ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा इथे 2 महिन्यांपूर्वी एका जमावानं आदिवासी कुटुंबावरती हल्ला केल्याची घटना घडली होती। या घटनेमधील आरोपी अद्याप अटक नाहीयेत। आरोपींना अटक करावी या मागणीसाठी पीडित कुटुंबानं 3 दिवसांपासून अमरण उपोषण सुरू केलंय। या उपोषणाच्या समर्थनार्थ तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांची तात्काळ चौकशी करून त्यांना बडतर्फ करण्यात यावं, अन्यथा 30 मे रोजी महामार्गावरती चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असं निवेदनाद्वारे इशारा देण्यात आलाय। राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या ठिकाणी 26 मार्च 2025 रोजी सुमारे 15 ते 20 जणांच्या एका जमावानं बर्डे नामक आदिवासी कुटुंबावरती हल्ला केल्याची घटना घडली होती। यावेळी जमावाकडनं घरामधील सामानाची तोडफोड करून नुकसान करून एक महिला आणि एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला होता। या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये सुमारे 19 जणांवरती पॉस्को आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे हे करत आहेत। मात्र घटनेला 2 महिने झालेत, अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आली नाहीये। आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी पीडित कुटुंबानं गेल्या 3 दिवसांपासून राहुरी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय। तसेच पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। त्यामध्ये म्हटलंय की उपोषणासाठी बसलेल्या महिलांची प्रकृती बिघडली आहे। देवळाली प्रवरा आदिवासी बर्डे कुटुंबाच्या घरावरती हल्ल्याच्या घटनेला 2 महिने झाले आहेत। अद्यापही एकाही आरोपीला अटक नाहीये। आरोपींना कायद्याचा धाक नाहीये। राजरोसपणे आरोपी फिरतायत। पीडित कुटुंबावरती पुन्हा हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही। गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। उपविभागीय पोलीस अधिकारी राजकीय दबावाखाली आहेत। आमरण उपोषणासाठी बसलेल्या बर्डे कुटुंबाच्या मागणीची गंभीरपणे दखल घ्यावी। तपासी अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांची तात्काळ चौकशी करून त्यांना बडतर्फ करण्यात यावं, तसेच पीडित कुटुंबाचं पुनर्वसन करण्यात यावं, अन्यथा 30 मे रोजी राहुरी फॅक्टरी इथे राज्य महामार्गावरती चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असं निवेदनात म्हटलंय। निवेदन देतेवेळी कुमार भिंगारे, तसेच जयेश माळी, सतीश डोळस, विकी बर्डे, रवी पवार, किरण पवार, गणेश खैरे, नानासाहेब बर्डे, रुपेश बर्डे, संभा साळवे, कान्हा बर्डे, किरण वाघ, महेश भोसले, विलास कडू आदींसह अनेक तरुण उपस्थित होते। आज राहुरी तहसील आणि राहुरी पोलीस स्टेशनला सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या संदर्भामध्ये त्या उपोषणाला समर्थनार्थ दिनांक 30/5/2025 रोजी आम्ही राहुरी फॅक्टरी या ठिकाणं रस्ता रोको करण्याच्या संदर्भात निवेदन सादर दिलेले आहे। या निवेदनाची मुख्य मागणी अशी आहे की आमरण उपोषण करणाऱ्या माणसांच्या घटनेची गंभीरपणे दखल घ्यावी, तसेच जे DYSP आहेत, तपास अधिकारी, DYSP या सगळ्या तपासामध्ये हलगर्जीपणा करत आहेत, म्हणून DYSPंना तात्काळ बडतर्फ करण्यात यावं। तसंच या सगळ्या घटनेची पुन्हा गंभीरपणे दखल घ्यावी आणि या सगळ्या माध्यमातून आम्ही या आरोपींना तात्काळ अटक करावी म्हणून सुरू असलेले उपोषण। या उपोषणामध्ये जी महिला आहे बर्डे कुटुंबाची, हिची प्रकृती खालावलेली आहे। अजूनही प्रशासनाला या संदर्भामध्ये कुठलीही गांभीर्यता दिसत नाही। जर या उपोषणाची गंभीरपणे दखल घेतली नाही तर या 30 तारखेला नगर मनमाड हायवे आम्ही पूर्ण दिवसभर या ठिकाणी आम्ही बंद करू। जोपर्यंत DYSP बडतर्फ होत नाही तोपर्यंत आम्ही हे धरणे आंदोलन आणि उपोषण आणि रस्ता रोको थांबवणार नाही असं या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24
राहुरी. उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय. काहीही कारण चालणार नाही. आपल्या भाचीचं लग्न आहे, आपण येणार नसता हा? हो हो, भेटू आपण. बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून. हो ग, पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस. सांगायची गरजच काय? पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे ही. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे, बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर. बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर, MG रोड आणि सावेडी, अहिल्यानगर.